अंमली पदार्थांची तस्करी, विक्री, वाहतूक व वितरण यावर अंकुश ठेवण्यासाठी सांगली स्थानिक गुन्हे शाखेने एक विशेष मोहीम राबवली। या अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कक्कड व त्यांच्या पथकाने मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली। त्यांच्याकडून गांजाची विक्री करताना 400 ग्रॅमचा साठा जप्त केला। दिनांक 6 मे 2024 रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सांगलीतील हरे हॉटेल जवळ एक इसम गांजाची विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं। पोलिसांनी बाळनिमगाव फाटा येथे सापळा रचत त्याला पकडला। तपासादरम्यान त्या इसमाच्या बालमित्राने त्याचं नाव उघड केलं व सांगितलं की तो गांजा विक्रीसाठी आणत होता। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास केला असता खालील 3 आरोपी निष्पन्न झाले। किरण भिश्वर भाऊसाहेब वय वर्ष 30 राहणार कुंभारमळा पलटण, किरण शिवाजी मोरे वय वर्ष 29 राहणार कुंभारमळा पलटण, विकास माने वय वर्ष 28 राहणार तासगाव। त्यांच्याकडून गांजा माल विक्रीसाठी आणल्याचं स्पष्ट झालं असून सुमारे 400 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला। तसेच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे। पोलीस निरीक्षक जयदीप कक्कड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।